पंचममण्डलम् द्वितीयः पाठः दुष्यन्त सर्वदमनयोः पिता पुत्र संगमः। आता या पाठामध्ये आपण पाहतोय दुष्यंत आणि त्याचा पुत्र सर्वदमन याची भेट झाली। कथा सुरू होते त्यामध्ये दुष्यंत हा मारीच ऋषींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमाच्या परिसरामध्ये पोहोचलेला आहे। तेथे अशोक वृक्षाखाली तो उभा आहे आणि त्यावेळी त्याला मागून आवाज येतो की अरे नको मस्ती करू, नको दांडगाई करू, काय हे आपल्या स्वभावाप्रमाणेच वागतोय, पुन्हा आपल्या वळणावर गेला असे वाक्य त्याला ऐकू येते आणि म्हणून तो पाहतो तर त्याला एक छोटा मुलगा दिसतो। हा साधारण एक 6 वर्षाचा 5-6 वर्षाचा मुलगा आहे। राजाच्या मनात येतं हे तर तपोवन आहे, इथे कोण बरं दांडगाई करेल, आणि पाहतो तर एक लहान मुलगा आहे। हा लहान मुलगा सिंहिणीच्या जवळून सिंहिणीचे दूध पिणाऱ्या छोट्या तिच्या छाव्याला ओढतोय, त्याची आयाळ धरून त्याला ओढतो आणि आपल्याबरोबर खेळायला घेतो आणि त्या सिंहाच्या छाव्याला पकडून तो लहान मुलगा म्हणतो, दात तुझे किती आहेत ते मला मोजायचे, तोंड उघड। आणि हे त्याची दांडगाई, ही त्याची मस्ती एका तापसीनी पाहिली। ती म्हणते की आम्ही या तपोवनामध्ये सर्व प्राण्यांना आपल्या पुत्राप्रमाणे वागवतो आणि तू मात्र त्यांच्याशी मस्ती करतोस आणि जसजसा मोठा होतोयस तसतशी तुझी दांडगाई वाढतच चालली आहे आणि तुझं सर्वदमन हे नाव पण तुला अगदी शोभून दिसणारं, बरोबर सार्थ ठरणारं आहे। सर्वांना नियंत्रित करणारा, सर्वांना ताब्यात ठेवणारा। आणि मग तेव्हा हे सगळं दृश्य पाहणारा लांबून पाहतोय राजा आणि त्याच्या मनात असं येतं की हा मुलगा किती छान आहे आणि या मुलाच्या बाबतीत मला इतकं प्रेम वाटतंय की जणू काही हा आपलाच मुलगा असल्याप्रमाणे मला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतंय। असं आहे का की मला मूल नसल्यामुळे आता मला सगळ्याच लहान मुलांच्या बाबतीत प्रेम वाटायला लागलंय, असं त्याच्या मनात येतं। आणि इथे या 2 तापसी आहेत। एक तापसी त्याला दांडगाई करू नको म्हणते, दुसरी तापसी त्याला घाबरवायला बघते। ती म्हणते अरे ही सिंहीण आहे ना, तिच्या तू छोट्या छाव्याला पकडलंयस, ती तुझ्यावर हल्ला करेल, सोड बघू त्या छाव्याला। तो लहान मुलगा पण काही कमी नाही, तो लगेच असं म्हणतो अरे बापरे घाबरलो मी, म्हणजे खरं घाबरला नाहीये तो, तो असा जणू काही आविर्भाव करून दाखवतोय की तू मला घाबरवतीस ना, सिंहीण हल्ला करेल म्हणून, तर मी घाबरलो असं म्हणून हसतो आणि तिला ओठ, खालचा ओठ पुढे करून वेडावून दाखवतो। म्हणजे जणू काही तू मला किती घाबरवायला बघितलंस तरी मी काही घाबरणार नाही, असं जणू काही तो बाळ हावभाव करतो। आणि त्याच्या या सगळ्या कृतीमुळे राजाला असं वाटायला लागतं की हा खूपच पराक्रमी होणार पुढे, म्हणजे हा पराक्रमाचं बीज ह्याच्या ठिकाणी आहे। जसं ठिणगी असते तिला नंतर वारा मिळाला की त्याचा अग्नी होतो, त्याप्रमाणे याच्यामध्ये एक स्फुल्लिंग आहे, पराक्रम याच्यामध्ये बीजावस्थेत आहे। पुढे तो मोठा होईल तेव्हा तो अर्थातच प्रज्वलित होईल, अर्थातच तो खूप पराक्रमी होईल, असं त्याच्याकडे पाहताना राजाला वाटत आहे। इकडे त्या सिंहाच्या छाव्याला सोडवावं म्हणून ती तापसी असं म्हणते की मी तुला दुसरं खेळणं देते पण तू याला सोड। आणि त्यावेळी तो लहान मुलगा म्हणतो कुठे आहे, दाखव, दे, असं म्हणून हात पुढे करतो आणि त्याचा हात राजाला दिसतोय। तर त्या हातावर त्याला चक्रवर्ती लक्षण दिसत आहे। सर्वदमन म्हणतो पुत्र देही येतात, दाखव, दे मला ते खेळणं, असं सर्वदमन म्हणतो। तेव्हा राजा त्याच्या हाताचं निरीक्षण करतो
राजा म्हणतो, कथम चक्रवर्ती लक्षणम अपि अनेन धार्यते. असं कसं शक्य आहे की याच्या हातावर हा चक्रवर्ती सम्राट होणार असं लक्षण दिसत आहे. तर चक्रवर्ती लक्षण म्हणजे त्याचा हात थोडा वेगळा आहे. कदाचित त्याला एखादा हाताला 5 बोटं असतात, तर कदाचित एखादं छोटं आणखी एक बोट असेल, किंवा त्याची बोटं त्वचेने जोडलेली असतील, किंवा त्याच्या बोटांच्या टोकांना शंख आणि चाप ह्या ज्या खुणा असतात, म्हणजे बोटांवर ज्या रेषा असतात, तर त्या असतील, चक्र रेषा असतील. त्यामुळे तो चक्रवर्ती राजा होईल असं या हस्तमुद्रा दाखवतात. या हातावरच्या खुणांनी भविष्य सांगण्याची एक कला विद्या प्राचीन काळी विकसित झालेली होती. तर हा चक्रवर्ती सम्राट होईल असं लक्षण राजाला त्याच्या हातावर दिसत आहे. आता चक्रवर्ती सम्राट म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की ज्याला सम्राट व्हायचं आहे अशा राजाने आज आपल्या पराक्रमाने सर्व राजांना जिंकून घ्यायचं. अर्थात हे सगळ्या राजांना जिंकलं तरी त्याच राजांना त्यांच्या प्रदेशावर राज्य करण्याची मुभा असते, परंतु ते गुलाम राजे होतात. ज्या राजाने त्यांना जिंकलंय तो सार्वभौम राजा होतो. तो जेव्हा या सगळ्या राजांची सभा घेईल तेव्हा त्या सभेला या सगळ्या राजांनी यायचं आहे. या चक्रवर्ती राजाच्या सभेला सर्वांनी यायचं आणि तो जे आदेश देईल त्या आदेशांचं पालन करायचं. दरवर्षी या चक्रवर्ती राजाला त्यांनी कर द्यायचा. अशा पद्धतीने हे सर्व सामंत राजे आणि त्यांच्यावर राज्य करणारा हा सार्वभौम राजा म्हणजे चक्रवर्ती राजा होय. तेव्हा या राजाला त्या मुलाच्या हातावर चक्रवर्ती होणार अशी चिन्ह, अशी लक्षणं दिसली आहेत. आता यातून त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली की हा आपला मुलगा असेल. सर्वप्रथम तर त्या मुलाकडे पाहूनच त्याला प्रेम वाटलं. आपला स्वतःचा मुलगा असावा असं प्रेम वाटलं. हा त्याच्याबद्दल त्याचा परिचय करून घेतानाचा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा त्याच्याबद्दल तो चक्रवर्ती होणार आहे हे लक्षण त्याच्या हातावर दिसणे हा दुसरा टप्पा होता. या दोन्हीतून राजाच्या मनात हा आपला मुलगा असेल का अशी शंका निर्माण होते. याचं कारण जेव्हा राजा कण्व ऋषींच्या आश्रमात पोहोचला शिकार करत असताना, त्यावेळी हरिणाची शिकार करू नको असं तेथील तापस लोकांनी त्याला सांगितले आणि राजाने त्यांची आज्ञा मान्य केली. त्यामुळे प्रसन्न होऊन त्या तापसांनी राजाला तुला चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला होता. आणि म्हणून या मुलाच्या हातावर चक्रवर्ती लक्षण पाहून राजाला हा आपला मुलगा असेल की काय असे वाटू लागणे अगदी सहज शक्य आहे. आता इथे या तापसी म्हणतायत, दुसरी तापसी पहिलीला म्हणतीये, सुव्रते न शक्य एषः वाचा मात्रेण विरमयितुम. सुव्रता असं तिचं नाव आहे, हाक मारली तिला सुव्रते. अगं याला केवळ बोलून थांबवणे शक्यच नाही. न शक्य एषः वाचा मात्रेण, केवळ बोलून केवळ शब्दांनी, विरमयितून थांबवणे न शक्यच नाही. त्वं गच्छ, तेव्हा तू जा. मदीय उटजे मृत्तिका मयूरः तिष्ठती. माझ्या कुटीमध्ये मृत्तिका मयूर मातीचा मोर, खेळणं आहे, मातीपासून बनवलेलं मोर बनवलेला आहे. तम अस्य उपहर, तो याला आणून दे. आता त्याला खेळणं हातात दिल्याशिवाय तो त्या सिंहाच्या छाव्याला सोडणार नाही आणि म्हणून माझ्या कुटीमध्ये मातीचा मोर आहे तो ह्याला आणून दे असं ती म्हणते. तेव्हा ती पहिली तापसी तथा इति निष्क्रांता, ठीक आहे असं म्हणते आणि रंगमंचावरून आत निघून जाते. अर्थातच ती कुटीकडे गेली आहे आणि तिथनं ती मयूर आणणार आहे.
असं आपल्याला प्रेक्षकांना रंगमंचावर दिसते. तोवर तो छोटा मुलगा म्हणतो, "अनेन एव तावत क्रीडिष्यामि." मी आता याच्याशीच खेळणार तोपर्यंत. जोपर्यंत खेळणं देत नाही, तोपर्यंत मी याच्याशीच खेळणार. असं म्हणून तो त्या तापसीकडे बघून हसतो. म्हणजे बघ तुझं मी नाही ऐकणार, असं जणू काही दाखवतो. आणि असा त्याचा हट्टीपणा बघून राजाच्या मनातही त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाटतं, आणखी आपुलकी वाटते, की हा हट्टी आहे, खोडकर आहे, पण मला मात्र त्याच्याबद्दल प्रेम वाटतं आहे. आणि त्या तापसीच्या लक्षात येतं, की आपण काही सांगितलं तरी हा ऐकत नाहीये. तेव्हा ती विचार करते, हा काय माझं ऐकत नाही, इथे कोणी ऋषिकुमार आहे का बघूया, त्याला सांगूया, म्हणजे हा त्या सिंहाच्या पिल्लाला सोडेल. आणि ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला राजा दिसतो. म्हणून राजानम अवलोक्य, राजाकडे बघून, भद्रमुख, अरे भल्या माणसा, ज्याचा चेहरा चांगला दिसतोय, सज्जन दिसतोय, अशा माणसा, एही तावत, जरा इकडे तरी ये. मोचय अनेन बाध्यमानम बालमृगेंद्रम. अरे या छोट्या पिलाला पिडतोय, त्रास देतोय, तेव्हा या छोट्या पिलाला तू सोडव. मोचय अनेन, याच्याकडून, या मुलाकडून या पिलाला सोडव. तेव्हा राजा, आता तिने हाक मारल्यामुळे लगेच पुढे जातो. राजा उपगम्य, जवळ जाऊन, सस्मितम, स्मित करून, कारण त्याचा खोडकरपणा राजाला आवडलेला आहे. तेव्हा राजा त्याला रागावून नाही म्हणते, त्याला स्मित करून म्हणते, ऐ भोहो महर्षी पुत्र. त्याला हाक मारतो, महर्षी पुत्रा. तेव्हा ती तापसी म्हणते, भद्रमुख, न खलु अयम ऋषी कुमार. हे भल्या माणसा, हा काही ऋषिकुमार नाहीये. तेव्हा राजा असं स्पष्टीकरण देतो, की खरंच याचं वागणं तर विसंगतच आहे, तपोवनाला विसंगतच वागणं आहे. परंतु आणि याची मस्ती पाहून हा ऋषिकुमार नसेल, परंतु स्थान प्रत्यय, म्हणजे इथे तपोवन आहे, इथे सगळे ऋषी राहतात, म्हणून मला असं वाटलं की हा ऋषिकुमार असेल. आणि त्यावेळी तो राजा त्या मुलाच्या हातून त्या सिंहाला सोडवतो, सिंहाच्या छाव्याला सोडवतो. आणि त्यावेळी सिंह त्या बाळाचा त्याला स्पर्श होतो. तेव्हा बालकम उपलालयन, त्या मुलाचं कौतुक करत राजा विचारतो, न चेत मुनिकुमारः अयम अथ कः अस्य व्यपदेशः. जर हा मुनिकुमार नाहीये, महर्षींचा पुत्र नाहीये, तर याचा वंश काय, याचं घराणं कोणतं. या त्यावेळी ती दुसरी तापसी सुद्धा येत आहे तिथे. आणि तोपर्यंत हे दोघं बोलत आहेत. ही तापसी त्या बाळाला आणि राजाला दोघांना एकत्र जवळ बघून म्हणते, खरं तर तुम्हा दोघांमध्ये खूप साम्य दिसतंय. राजा विचारतो, या मुलाचं घराणं कोणतं. तेव्हा तापसी उत्तर देते, पुरुवंशः, पुरुवंश आहे. आणि राजाच्या मनात येतं, स्वतःशी म्हणतोय, आत्मगतम कथम एकान्वयः मम, काय हा माझ्याच वंशातील आहे. उघडपणे मात्र तो एवढंच म्हणतो, कारण आपली ओळख अजून त्याने सांगितलेली नाहीये त्या तापसींना. उघडपणे तो फक्त एवढंच म्हणतो, कथम अस्य जननी अत्र देवगुरोः तपोवने प्रसूता. या मुलाच्या आईने या मुलाला येथे देवांचे गुरु असलेल्या मारीच ऋषींच्या आश्रमात मध्ये किंवा या तपोवनामध्ये कसा काय जन्म दिला. कारण कुठलीही सामान्य स्त्री या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून राजाला आश्चर्य वाटतं की हा महर्षी पुत्र नाहीये, तर कुठलीही सामान्य स्त्री कशी काय इथे येईल आणि हा कसा काय इथे पोहोचेल. आणि म्हणून त्याने हा प्रश्न विचारला. त्यावेळी ती तापसी सांगते, अप्सरस संबंधीन, कारण या मुलाच्या आईचं नातं अप्सरेशी आहे म्हणून. नाहीतर
या तपोवनामध्ये एखादी सामान्य स्त्री येऊन पोहोचू शकत नाही. मेनका ही शकुंतलेची आई आहे आणि तिने शकुंतलेला या ठिकाणी आणलं आहे. आता राजा मनात म्हणतो, अपवार्य हंत द्वितीयम इदम आशाजननम. अरे वा, ही दुसरी अशी गोष्ट आहे की ज्याने माझ्या मनात आशा निर्माण झाली आहे की हा मुलगा माझा असेल. कारण पहिली गोष्ट अशी होती की त्याच्या हातावर चक्रवर्ती पदाचं लक्षण दिसलं. दुसरी गोष्ट की अशा ठिकाणी तो जन्माला आला आहे जिथे सामान्य स्त्री पोहोचू शकत नाही. अप्सरेशी नातं असल्यामुळे त्याची आई इथे पोहोचली आणि त्याचा जन्म इथे झाला. आणि म्हणून राजाला आता आशा वाटू लागली आहे. उघडपणे तो एवढंच विचारतो, प्रकाशम अथ सा तत्र भवती किमाख्यस्य राजर्षेः पत्नी. याची आई कोणत्या राजर्षीची पत्नी आहे? म्हणजे घराणं विचारल्यानंतर आता त्या वडिलांचं नाव, त्या बाळाच्या वडिलांचं नाव राजा विचारतो आहे. त्यावेळी ती तापसी म्हणते, कहा तस्य धर्मदार परित्यागिनः नाम संकीर्तयितुं चिंतयिष्यति. तापसीला त्या मुलाच्या वडिलांचं नाव माहितीये, पण ते सांगायचं नाहीये, उच्चारायचं नाहीये तोंडाने. का उच्चारायचं नाही त्याचं कारण सांगते. धर्मपत्नीचा, दारा म्हणजे पत्नी, धर्मपत्नीचा परित्याग करणाऱ्या त्या माणसाचे नाव उच्चारावे असं कोणाच्या मनात येईल? म्हणजे आमच्या मनात सुद्धा येत नाही की त्याचं नाव आपल्या तोंडाने घ्यावं. इतका त्याने मोठा अपराध किंवा मोठी चूक केली आहे, अयोग्य गोष्ट केली आहे असं या सगळ्या तापसींना वाटतंय की त्याचं नाव घ्यायला पण त्या तयार नाहीये. तेव्हा राजा म्हणतो, स्वगतम मनात म्हणतो, इयम खलु कथा मामेव लक्षी करोती. आता ही कथा सुद्धा माझ्या कथेसारखीच आहे. कारण शकुंतलेला न ओळखल्यामुळे राजाने तिचा स्वीकार केला नाही. आणि त्यावेळी राजाने आपल्या पुरोहिताला प्रश्न विचारला की कोणती गोष्ट केली पाहिजे या बाबतीत ते मला सांगा. एक तर मला हिच्याशी विवाह झाल्याचं आठवत नाही, मग माझ्या विवाह झाल्याचं आठवत नाही, मग एका परस स्त्रीला, कदाचित दुसऱ्याची पत्नी असेल ती, तिला मी पत्नी म्हणून स्वीकारायचं, ही चूक मी करायची का माझ्या पत्नीला मी स्वीकार नाही केला म्हणजे परित्याग केला, ही चूक मी करायची? हे राजाच्या मनात येतं. राजा तेव्हा त्या पुरोहिताला विचारतो की या बाबतीत काय करूया. आणि तेव्हा पुरोहिताने हा उपाय सांगितलेला असतो की ही जी गर्भवती स्त्री आहे हिला आपल्या इथे ठेवून घेऊया. पुरोहित म्हणतो की आमच्या इथे राहू दे. तिला जर चक्रवर्ती पुत्र झाला तर ही तुमची पत्नी आहे असं म्हणून तुम्ही तिचा स्वीकार करा, कारण तुम्हाला अगोदरच आशीर्वाद मिळालेला आहे की तुम्हाला चक्रवर्ती पुत्र होईल. आणि शकुंतला खरं म्हणजे आपल्या बरोबर पोचवायला आलेल्या तापसींबरोबर परत जायला निघालेली असते, परंतु ते तिला आपल्याबरोबर परत नेत नाहीत. ते तिला येऊ नको म्हणतात. तुझ्या वडिलांना यामुळे काय वाटेल असा विचार कर असं म्हणतात. आणि त्यामुळे ती रडत जेव्हा परत जायला निघते तेव्हा अदृश्य रूपात येऊन मेनका तिला घेऊन जाते. अशा प्रकारे ती इथे पोहोचलेली असते. आणि ही सगळी कथा राजाला अर्थातच माहीत नाहीये, इथे आल्यानंतर त्याला कळतीये. आणि म्हणून त्याला अशी आशा वाटते की ही सगळी जी कथा आहे ती माझ्या कथेसारखीच आहे. यदि तावद अस्य शिशोः मातरं नामतः पृच्छामि. मी या मुलाच्या आईचं नावच विचारू का, म्हणजे शंकाच मिटेल. अथवा अनार्यः परदार व्यवहारः. परंतु परकीय स्त्रियांच्या किंवा दुसऱ्याच्या पत्नीचं नाव वगैरे विचारणे, माहिती काढणे ही गोष्ट अनार्य आहे. ही गोष्ट रीतीला धरून नाही, रूढीला धरून नाही, योग्य वाटणार नाही असं करणं. आणि त्यामुळे तो काहीच विचारत नाही. आणि त्याच वेळी
प्रविश्य मृण्मयूर हसता. दुसरी तापसी तो मातीचा मोर ते खेळणं हातात घेऊन प्रवेश करते. आता ती या मुलाला हाक मारतीये. सर्वदमन शकुंतलावण्यम प्रेक्षस्व. सर्वदमना शकुंतलावण्य बघ. आता शकुंत या शब्दाचा अर्थ पक्षी. पक्ष्याचं सौंदर्य बघ, म्हणजे पक्षी किती छान आहे ते बघ असं ती म्हणतीये. तिच्या बोलण्यामध्ये असे शब्द येतात की शकुंतलावण्यम. आता म्हणताना शकुंतलावण्यम असं एकत्र म्हटलं गेलं. पहिली 4 अक्षरं एकत्र म्हटली गेली. त्या मुलाला लगेच आईची आठवण आली. सदृष्टिक्षेपम, लगेच इकडे तिकडे बघून तो विचारतो, कुत्र वा मम्मा माता, माझी आई कुठे आहे? लहान मुलांना आईची आठवण सारखी येत असते आणि त्यामुळे शकुंतला असे अक्षर एकामागोमाग एक म्हटली गेल्यावर त्याला आपल्या आईचं नावच वाटलं आणि तो म्हणतो, माझी आई कुठे आहे? बघा, या संवादातून त्या कवीने मोठ्या खुबीने त्या राजाला त्याच्या आईचं नाव, त्या बाळाच्या आईचं नाव कळलेलं आहे. राजा म्हणतो, आत्मगतम किं वा शकुंतला इति अस्य मातुः आख्या. शकुंतला हेच याच्या आईचं नाव आहे. मग आता तर आणखी खात्री झाली. त्याचा वंश पण पुरू आहे. त्याच्या आईचं नाव शकुंतला आहे. त्याच्या आईला त्याच्या वडिलांनी स्वीकारलं नाहीये, त्याग केलेला आहे. आणि त्याच्या आईचं नातं अप्सरेशी आहे. शिवाय त्याच्या हातावर चक्रवर्ती लक्षण सुद्धा आहे. इतक्या सगळ्या गोष्टी हे दाखवून देतायत की हा मुलगा राजाचा मुलगा आहे. परंतु राजा अजूनही पूर्ण खात्री पटल्याशिवाय काही बोलणार नाहीये, आपली ओळख उघड करणार नाहीये. तो मनाशी म्हणतो, संती पुन्हा नामधेय सादृश्यानी. नावं सारखी असतातच ना अनेकांची. तर शकुंतला असं याच्या आईचं पण नाव असू शकतं. पण ही शकुंतला तीच शकुंतला आहे, माझी पत्नी असलेली शकुंतला आहे, हे अजून कुठे कळलंय. आणि त्यामुळे तो अजून विश्वास ठेवत नाही. सर्वदमन इकडे तो मातीचा मोर ते खेळणं घेतो. रोचते मे एषः भद्रमयूरः. मला आवडला, हे छान आहे, हे खेळणं छान आहे, हा मातीचा मोर छान आहे, खूप चांगला मोर आहे असं म्हणून इति क्रीडनकम आदत्ते, ते खेळणं घेतो आणि इकडे त्याच्या हातातनं तो सिंहाचा छावा राजाने आधीच सोडवलेला आहे. तेव्हा प्रथम अविलोक्य तो जेव्हा हे खेळणं घेतोय तेव्हा ती तापसी बघते त्याच्या हाताकडे आणि एकदम उद्वेगाने म्हणते, अहो रक्षाकरंडकम अस्य मणिबंधे न दृश्यते. याच्या मनगटावर रक्षाकरंडक, रक्षा म्हणजे रक्षण करण्यासाठी बांधलेले छोटासा, त्याला ताईत म्हणतात, छोटीशी पेटी असते की ज्याच्यामध्ये अंगारा असतो मंतरलेला, त्यालाही रक्षा असं म्हणतात. एक रक्षण करण्यासाठी बांधलेला ताईत ज्याच्यामध्ये मंतरलेला अंगारा ठेवलेला आहे, पवित्र असं अंगारा ठेवलेला आहे. अशी ती छोटीशी पेटी, ती दोऱ्यात अडकवून ती बांधलेली असते त्याच्या मनगटावर. तर रक्षाकरंडकम असे मणिबंधे न दृश्यते, ह्याच्या मनगटावर तो रक्षाकरंडक दिसत नाहीये. तेव्हा राजा म्हणतो, अलम आवेगेन, काही काळजी करू नका, अलम अलम आवेगेन. ननु इदम अस्य सिंह शावक विमर्दात परिभ्रष्टम. आता त्या सिंहाच्या छाव्याशी मस्ती करत असताना तो खाली पडला आहे असं म्हणून तिथे पडलेला तो रक्षाकरंडक, म्हणजे ती छोटीशी मनगटात बांधायचं ते रक्षाकरंडक, छोटासा तो ताईत, आदातुम इच्छती, पटकन घ्यायला उचलायला जातो. त्यावेळी त्या दोघी तापसी म्हणतात, मा खलु इदम अवलंब्य, नका नका उचलू नका. कथम गृहीतम अनेन, त्यांचं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आत त्याने उचलला पण आहे. आणि म्हणून त्या दोघींना खूप आश्चर्य वाटतं, काय यांनी उचलला सुद्धा. इति विस्मयात उरोनिहित हस्ते परस्परम अवलोकयतः. आणि त्यांना याच गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं. दोघी
आश्चर्याने आपल्या छातीवर हात ठेवून अरे बापरे अशा यांनी घाबरल्याप्रमाणे आणि आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे एकमेकींकडे पाहतात. राजा, किमर्थम प्रतिषिद्धः स्मः? का बरं तुम्ही मला नको म्हणालात किंवा का बरं मला तुम्ही अडवलंत? तेव्हा त्यातली एक तपासी सांगते, शृणोतु महाराजः, महाराजांनी ऐकावं, एषा अपराजिता नाम औषधी भगवता मारीचेन दत्ता. ही अपराजिता नावाची औषधी आहे आणि ही भगवान मारीच ऋषींनी, की जे देवांचेही गुरु आहेत, त्यांनी दिलेली आहे. एताम किल माता पितरौ आत्मानं च वर्जयित्वा अपराः भूमिपतितां न गृह्णाति. ही अशी गोष्ट आहे, अशी औषधी आहे की ती जर जमिनीवर पडली तर त्या मुलाचे आई वडील आणि तो मुलगा स्वतः यांनी सोडून दुसऱ्या कोणीही जमिनीवरनं उचलायची नाही. तेव्हा राजा विचारतो, अथ गृह्णाती, आणि समजा कोणी उचललं तर काय होतं? त्यावेळी ती म्हणते, ततः तं सर्पः भूत्वा दशती. तेव्हा ती औषधी सापामध्ये परिवर्तित होते, रूपांतर होतं तिचं, आणि ती त्या उचलणाऱ्याला चावते, दंश करते. आणि तेव्हा राजा विचारतो, भवतीभ्याम कदाचित अस्याः प्रत्यक्षीकृता विक्रिया. तुम्ही म्हणताय खरं, पण हे असं रूपांतर होतं ते तुम्ही कधी बघितलंयत का? एखाद्या वेळी तरी तुमच्या समोर घडलंय का? त्यावेळी त्या दोघी म्हणतात, अनेकशः अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे. आणि याच्यावरून हे दिसून येतं की ज्या अर्थी ती औषधी सर्प रूपामध्ये रूपांतरित नाही झाली, त्या अर्थी उचलणारा माणूस हा त्या मुलाचा पिता आहे. आणि हीच गोष्ट लक्षात आली आहे त्या दोघींच्या, म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. कारण जेव्हा राजांनी तो रक्षाकरंडक उचलला आणि त्याचं रूपांतर नाही झालं, तेव्हा त्या दोघींनी आश्चर्याने एकमेकांकडे बघितलं आहे. म्हणजे याचाच अर्थ, ज्या अर्थी रूपांतर नाही झालं त्या अर्थी हा त्या मुलाचा पिता आहे हे त्यांच्या लक्षात आलंय. बघा पुढच्या वाक्यात त्या म्हणतायत, शृणोतु महाराजः. हा हे महाराज आहे, ही समोरची व्यक्ती अनोळखी आहे, त्याचा परिचय पण झालेला नाहीये, तरी त्याला उद्देशून महाराज हा शब्द वापरतायत. कारण म्हणजेच त्या दोघींनी त्या रक्षाकरंडकाचं रूपांतर नाही झालं याचाच अर्थ सर्व दमनाचा हा पिता आहे, म्हणजेच पुरुवंशातील राजर्षी हा दुष्यंत आहे, म्हणून त्याला उद्देशून लगेच महाराज असं संबोधन वापरलं. आणि मग त्या दोघींकडून हे जेव्हा राजाला समजतं की अशा प्रकारे ही औषधी अनेक वेळा रूपांतरित झालेली आहे पण आत्ता नाही झाली, याचा अर्थ उघड आहे की की रक्षाकरंडक उचलणारा हा जो राजा आहे तोच त्या बाळाचा पिता आहे. आता हा तर अतिशय व्यवस्थित चांगला पुरावा आहे की ज्यामुळे हा मुलगा राजाचा आहे हे इथे उघड झालेला आहे, स्पष्ट झालेला आहे. आणि म्हणून राजा सहर्षम बालम परिष्वजते. राजा अतिशय आनंदाने त्या बाळाला मिठी मारतो, उचलून घेतो. राजा स्वतःशी म्हणतो की माझं मनोरथ संपूर्ण झालंय, खरंच माझं मनोरथ पूर्ण झालंय. मी माझं कौतुक केलं पाहिजे, मी माझं अभिनंदन केलं पाहिजे, मी बाळाचं कौतुक केलं पाहिजे, असं म्हणून त्या बाळाला तो मिठी मारतो. तेव्हा सर्व दमन, अर्थातच त्या सर्व दमनाच्या दृष्टीने तो राजा आहे तो अपरिचित आहे आणि त्यामुळे तो म्हणतो, मुंच माम, सोड सोड मला सोड. मम खलु तातः दुष्यंतः न त्वम. माझे बाबा दुष्यंत आहेत, न त्वम तू नाहीस. आता त्या बाळाला असा कुठे परिचय झालाय? त्या बाळाला असं शिकवलेलं आहे की तुझ्या वडिलांचं नाव दुष्यंत आहे, पण हे तुझे वडील आहेत असा परिचय झाला नाहीये. किंवा त्या अपरिचित माणसांनी तरी माझं नाव दुष्यंत आहे असं कुठे अजून सांगितलंय. आणि त्यामुळे तो छोटा मुलगा म्हणतो की माझे बाबा दुष्यंत आहे, न त्वम तू नाहीस. आणि तेव्हा राजा
स्मित करून म्हणतो त्याच्या या वाक्या त्याच्या या अजाणपणामुळे, त्याच्या या निरागसपणामुळे त्या राजाला कौतुक वाटतं त्याचं आणि तो म्हणतो, एष विवादः एव प्रत्याययती. आता त्या तापसींनी राजाचं नाव घेतलं नव्हतं. त्या सर्वदमनाच्या वडिलांचं नाव उच्चारायचंही नव्हतं त्यांना. पण सर्वदमनांनी स्वतः आपल्या मुखाने सांगितलं ना, की माझे वडील दुष्यंत आहेत. म्हणजे राजा म्हणतोय, की एष विवादः, हा जो विरोध आहे, त्यांनीच उलट माझी जास्त खात्री पटली. विवादः एव. खरं तर सर्वदमन विरोध करतोय, की तुम्ही माझे बाबा नाही आहात. पण राजाला त्यामुळे खात्री होतीये, की हाच आपला मुलगा आहे. एष विवादः, हा विरोध करतोय. तो विरोधच उलट माझी खात्री पटवत आहे. आणि अशा प्रकारे त्या दोघी तापसी सुद्धा म्हणतात, की आपण हा सगळा वृत्तांत, ही सगळी घटना व्रताचरणामध्ये मग्न असलेल्या शकुंतलेला जाऊन सांगूया, असं म्हणून त्या दोघी तिला सांगण्यासाठी म्हणून जातात. आणि राजा सुद्धा अशा प्रकारे आपल्या पुत्राची ओळख पटल्यामुळे अतिशय आनंदित असतो. तोही शकुंतलेला भेटायला आणि मारीच ऋषींचा आशीर्वाद घ्यायला. आणि हे सगळं आपल्या आयुष्यात अशा प्रकारे का घडलं, याचं कारण जाणून घेण्यासाठी म्हणून ऋषींचा आशीर्वाद घ्यायला, त्यांच्याकडून कारण जाणून घ्यायला, शकुंतलेची माफी मागण्यासाठी म्हणून तोही आश्रमाच्या दिशेने जातो. अशा प्रकारे हा प्रवेश इथे आपल्याला दिलेला हा भाग इथे पूर्ण झाला.